न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आताची सर्वात मोठी बातमी। टेंभुर्णीकरांनो खबरदार, तो पिसाळलेला वानर अजूनही गावातच। स्वतःची व लेकरांची घ्या खबरदारी। पहा न्यूज फॉरवर्डची सविस्तर रिपोर्ट। मागील काही दिवसांपासून एक पिसाळलेला वानर गावात फिरत असून त्याने 4 ते 5 जणांचा चावा घेतला होता। यामुळे गावात भीतीचे वातावरण होते। मग 2 दिवसांपूर्वी विभान विभागाच्या वतीने या पिसाळलेल्या वानराला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला आणि वन विभाग अधिकाऱ्यांनी मोठ्या शिताफीने 10 ते 15 वानर पिंजऱ्यात कैद केले। या वानरात तो पिसाळलेला वानरही आला असे समजण्यात आले आणि गावकऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला। पण पिसाळलेल्या वानराची ओळख न पडल्याने दुसरेच वानर जाळ्यात अडकले व पिसाळलेल्या वानराने पुन्हा 2 जणांचा बुधवारी चावा घेतला। गावात पुन्हा भीतीचे वातावरण पसरले असून सर्वजण स्वतःची व आपल्या बाळगोपालांची काळजी करत आहे। गावातील तरुणांनी पुन्हा वन विभागाच्या अधिकाऱ्याला फोन करून सविस्तर माहिती दिली असून त्या वानराला लवकरात लवकर पकडण्याची विनंती केली आहे। साहेब, टेंभुर्णीवरून बोलतो। बोला ना। शुभम मुगुटराव। बोला ना, काय म्हणता भाऊ? भाऊ, तुमच्याकडे एक काम होतं आमचं। सांगा ना। आमचे मित्र आहे गौरव घोडके म्हणून, हा. त्यांना वाननेर चावलं पा। चावलं म्हणजे इतकं मारलं त्यांना, भरपूर अशा अंगाला लागलेलं आहे त्यांच्या। तर आमची एक तुम्हाला विनंती आहे टेंभुर्णीच्या वतीनं की तुम्ही ते वाननेराचा तेवढं बंदोबस्त करा। हो ना, आले होते ना, ते पकडले होते। पण आता ते मी पण त्या ग्रुपला आहे, ते कोर्टे मुरलीकरला। तर तर मला ओळखलं का? ओळखलं म्हणजे काही विषय का? आता मग तेच म्हणलं, आता गावातलाच विषय आहे। तर ते 1-2 जणाला चावलं पाहते, त्यामुळे ते थोडं काय झालं तुम्ही माहितीये का, त्या दिवशी ते आयडेंटिफाय नाही झाली पाहिजे। काही असं राहिलं असं त्यातला एखादा। हे काय याला इतकं लागलेलं आहे पहा, तुम्हाला काय सांगू, भरपूर न कणचे। चालेल ना, मग एक काम करू आपण। हा भाऊ, बोला ना। अजून आहे का तिथं? ते म्हणजे आयडेंटिफाय म्हणजे आपल्याला समज हे करता येईल का? मित्र आहे ना इथं बसलेला आहे तो नाही ते नाही हो। पाननेर का? हा, ठीक आहे। ते ग्रामपंचायतचे ते वडाचे झाड आहे का, हा, तिथे गेलेलं आहे। तिकडे गेलेले ना? हा, तर तुम्ही तेवढं करा उद्यापर्यंत। काय करा माहिती का, थोडं एक अर्ज देऊन टाका आपल्याला परत। त्यांनी दिलं बरं का पहिल्या वेळेस, ओके, ग्रामपंचायतकडून सरपंच एक पत्र घेऊन टाका परत, आपण परत त्याला द्या। चालेल ना, काही प्रॉब्लेम नाही, मग उद्या देतो तुम्हाला अर्ज। चालेल चालेल, काय अडचण नाही. ठीक आहे सर, धन्यवाद।